Good morning, everyone. Yes. सो आज टोटल बॉडी स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस आहेत. काल मी जसं मेसेज टाकला होता की तुम्हाला शूज लागणार आहे, मॅट लागणार आहे, वेट्स तुम्हाला हँडी ठेवायचे. कारण आज आपण टोटल बॉडी स्ट्रेंथनिंग करणार आहोत. थोडे आपण अप्पर बॉडीचे, थोडे कोर, थोडं लोअर बॉडीचे एक्सरसाइजेस असं आज आपलं कॉम्बिनेशन आहे. बॉडी वेट एक्सरसाइजेस पण आपण थोडे यामध्ये करणार आहोत. सो आधी आपण वेट आपले वॉर्मअप करून घेऊया आणि त्यानंतर आपण आपल्या सेशनला सुरुवात करूया. चलो टेक युअर पोझिशन्स. Okay, starting with the neck. One, two, three, four, five, six, seven, eight, nine, and 10. Sideways. One, two, three, four, five, six, seven, eight, nine, and 10. खाली आणि वर. One, two, three, four, five, six, seven, eight, nine, and 10. Very good. Shoulder rotations. Start. One, two, three, four, five, six, seven, eight, nine, and 10. Hands open. Start. One, two, three, four, five, six, seven, eight, nine, and 10. Very good. Tongue rotation. Start. One, two, three, four, five, six, seven, eight, nine, and 10. Very good. Turn the sideways. Start. One, two, three, four, five, six, seven, eight, nine, and 10. Very good. Forward bending. One, two, three, four, five, six, seven, eight, nine, and 10. Very good. As our hip rotations. Start. One, two, three, four, five, six, seven, eight, nine, and 10. Opposite. One, two, three, four, five, six, seven, eight, nine, and 10. Very good. Marching. Start. One, two, three, four, five, six, seven, eight, nine, and 10. अब आगे तुम रहा है. One, two, three, four, five, six, seven, eight, nine, and 10. Very good.
हात पुढे मागे. स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. Sideways. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. Very good. Backward marking. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. Sideways. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. Very good. Ankle rotations. Start. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Opposite. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Okay. Other side. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Opposite. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Very nice. Okay. So वेट्सने जे एक्सरसाइजेस आपल्याला लागणार आहेत ते आधी आपण करून घेऊया आणि मग बॉडी वेटचे जे एक्सरसाइजेस आहेत ते आपण करायचे आहेत. सो आधी वेट घेऊया हातामध्ये. सो दोन दोन मुवमेंट्स आज आपण कॉम्बिनेशन करणार आहोत. ओके. टोटल आज आपलं बॉडी वेट एक्सरसाइजेस आहेत, स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस. सो त्यामध्ये आपण दोन दोन मुवमेंट्सचं कॉम्बिनेशन करणार आहोत. तर सगळ्यात फर्स्ट मुवमेंट आहे तुमच्या पायामध्ये अंतर उभं राहायचं, श्रग अँड बायसेप्स कर. ओके. सगळ्याचे 20 काउंट्स. ओके. सो 1 अँड देन अप. हे मिळून एक रिपिटेशन आपलं होणार आहे. ठीक आहे. 20 रिपिटेशन्स आहेत, पण ज्यांना असं वाटेल की 10 रिपिटेशन्स नंतर 12 और 15 रिपिटेशन्स नंतर पुढे आपल्याला नाही जमणार तर तेवढे रिपिटेशन्स केले तरीही चालणार आहेत. ओके. चलो लेट्स स्टार्ट. 3 2 1 and go up. 1 yes 2 3 4 5 6 7 8 9 10. Keep doing. Breathe out. 11 12 13 14 15 16 17 18 19 20. व्हेरी नाईस. ओके. नेक्स्ट आहे मुवमेंट ती मी तुम्हाला दाखवते. यामध्ये आपण रिट्रॅक्शन जे करतो, लाईक पुढे बेंड होऊन 1 अँड देन साइड. ओके. सो ही आपली सेकंड मुवमेंट आहे. यामध्ये आपण 10-10 चे 2 सेट्स करूया, कारण आपली ही जी मुवमेंट आहे ही 20 काउंट्स रिपिटेशन कंटिन्युअसली ही थोडी हेवी जाऊ शकते. ठीक आहे. सो 10 काउंट्स फर्स्ट, देन 10 काउंट्स सेकंड टाइम. ओके. Take your position, weights are shape, back arch, 1 and side, 2 side, 3 side, breathe out, 4 side, 5 side, 6 side, 7 side, 8 side, 9 side, last one 10 and side. ओके. कारण यामध्ये आपले शोल्डर्सचे जे मसल्स आहेत बॅकचे
ते यूज होतात आणि ते थोडेसे छोटे मसल्स आहेत. त्यामुळे होतं काय की 20 रिपिटेशन ॲट अ टाइम थोडंसं डिफिकल्ट जाऊ शकतं. अँटी ग्रॅव्हिटी एक्सरसाइज आहे प्लस वेट्स आपण ऍड केलेले आहेत आणि आपल्याला कुठेही इंजुरी नको आहे. त्यामुळे आपण 10-10चे 2 सेट करणार आहोत. ओके, ब्रीथ आउट करायचं आहे. डीप ब्रीथ इन अँड आउट. डीप ब्रीथ इन अँड आउट. ओके, चलो 10 मोर. सेम वेज शोल्डर मध्ये जितका डिस्टन्स आहे तेवढा पावलांमध्ये घ्यायचा आहे. वेट्स पुढे. 3, 2, 1 and go back arched. 1 and side. 2 side. 3 side. 4 side. 5 side. 6 side. 7 side. 8 side. 9 side. Last one. 10 and side. Yes. प्लस आपण कॉम्बिनेशन करत आहोत. सो एका वेळी एक पेक्षा जास्त मसल्स आहेत ते आपण यूज करत आहोत. एक पेक्षा जास्त जॉईंट्स आहेत ते आपण यूज करत आहोत. राईट. नेक्स्ट एक्सरसाइज आहे ते आपण करणार आहोत स्क्वॉट्स आणि डेडलिफ्ट. ओके, सो फर्स्ट इज डाऊन अँड अप, वेट जवळ आणि स्क्वॉट्स अँड डाऊन. ओके, सो पायामध्ये अंतर घ्यायचं आहे. शोल्डर ब्रेड पेक्षा जास्त पाय बाहेरच्या बाजूला. ठीक आहे, सो आपले वाईड डेडलिफ्ट होणार आहे. तर आपण दरवेळी पाय जे आहे ते चेंज नाही करायचे. सो सेम पोझिशन मध्ये आपण डाऊन जाणार, वेट अप, वेट जवळ अँड देन डाऊन. ओके, ह्याचे पण आपण 10-10चे 2 सेट करूया. स्टार्ट. 3, 2, 1 and go. Down and up. Weight up. Squats. Very good. Again. Down and up. Squats. 2. Down and up. Squats. 3. Breathe out. Down and up. Squats. 4. Down, up, squats. 5. Down, up, squats. 6. Down, up, squats. 7. Down and up, squats. 8. Down, up, squats. 9. Down and up, squats and 10. Very good. So अजून एक सेट करायचं आहे. तुम्हाला हॅमस्ट्रिंगवर म्हणजे मांडीच्या मागच्या स्नायूवर, बटक्सवर व्यवस्थित ताण जाणवत असेल तर जेव्हा तुम्ही वर येता डेडलिफ्ट मध्ये तेव्हा आपले बटक्सचे मसल्स आहेत हे कॉन्ट्रॅक्ट करायचे आहेत, टाईट होल्ड करायचे आहेत, कॉन्शियसली कॉन्ट्रॅक्ट करायचे. सो दॅट तिकडचा टोन आहे तो वाढण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे. ठीक आहे, 10 more repetitions. चलो लेट्स स्टार्ट. पायामध्ये अंतर, पाय बाहेरच्या बाजूला. ओके, चलो डाऊन अँड अप. लेट्स स्टार्ट. 3, 2, 1 and go. Down and up. Squats. 1. Down and up. Squats. 2. Down and up. Squats. 3. Down and up. Squats. 4. Down and up. Squats. 5. Down and up. Squats. 6. Down and up. Squats. 7, 6, sorry. Down and up. Squats. 7, 3, 1. Down. Squats. And 8, 2 more. Down and up.
squats, 9, down and up, squats, and 10. Very good, very nice. सो यामध्ये तुम्हाला जाणवलं असेल बॅकचे मसल्स पण तुम्हाला यामध्ये काम करतायत. बॅक एक्सटेन्शन मसल्स, त्यामुळे तुमची स्पाइनची मुवमेंट आहे, फ्लेक्झिबिलिटी आहे, ती यामध्ये वाढायला तुम्हाला मदत होणार आहे. ओके, सो नेक्स्ट इज वाईड स्क्वॉट्स. सो यामध्ये आपल्याला काय करायचं, वाईड स्क्वॉट्स आणि ओव्हरहेड. ओके, सो पाय जास्तीत जास्त बाहेर. सो डाऊन, अप and up and down. Okay, chalo let's start. 10 counts, 2 sets. 3, 2, 1 and go. Down and up. 1. Down, up. 2. Down, up. 3. Down and up. 4. Down, up. 6. Down, up. 7. Down and up. 8. Down and up. 9. Down and up. 10. Very good. 10 repetitions are there. 10 repetitions more. ब्रीथ आउट करायचं आहे. जे पण रेग्युलरली हे सेशन्स करतात त्यांना त्यांच्या बॉडी मुवमेंट्स मध्ये नक्कीच फरक जाणवला असेल. मला स्वतःला जाणवतो, इन्शलॉस मध्ये तो फरक जाणवतो. बॉडी मुवमेंट्स मध्ये ती ईज आलेली आहे. जे वेट्स तुम्ही जर आधीपासून कॅरी करत असाल तर ते थोडंसं तुम्ही वाढवू पण शकता, सो दॅट तुमचं चॅलेंज आहे ते वाढेल. ओके, आपण ऑब्विसली वेगवेगळे व्हेरिएशन्स करतो एक्सरसाइज मध्ये, त्यामुळे ते चॅलेंज मेंटेन राहतं. पण जर तुम्हाला ते वेट्स वाटत असेल की दे आर इझी नाव, थोडंसं 1 kg और हाफ kg तुम्ही त्यामध्ये वेट आहे ते इन्क्रीज करू शकता. ठीक आहे, चलो 10 मोर वाईड स्क्वॉट्स अँड ओव्हरहेड. स्टार्ट. 3, 2, 1 and go. Down and up. 1. Down and up. 2. Down and up. 3. Down and up. 4. Down and up. 5. Down and up. 6. Down and up. 7. Down and up. 8. Down and up. 9. Down and up. 10. Very good. Very nice. So एक वेट आहे ते ठेवून द्यायचंय. नेक्स्ट आता आपण जे करणार आहोत ते करणार आहोत ट्रंक रोटेशन्स. ओके, ट्रंक रोटेशन्स आणि साइड फ्लेक्शन. सो यामध्ये काय करायचंय, पायामध्ये अंतर आणि ज्या साईडला आपण टर्न होणार आहोत त्या साईड मध्ये आपण वेट घेणार आहोत. सो त्या वेटमुळे आपली बॉडी आहे ती जास्त त्या साईडला पुल होणार आहे. ओके, सो आता मी लेफ्ट मध्ये घेतलंय. सो लेफ्ट मधनं मी अशी टर्न करणार आहे, सो दॅट इकडे मला तो स्ट्रेच येईल अँड अप. ओके, चलो लेट्स स्टार्ट. त्यामध्ये दुसरं कॉम्बिनेशन काय करायचंय, तर असं जाऊन अँड अप आल्यानंतर हात पकडून रोटेशन अँड डाऊन. ठीक आहे, 10 counts this side, 10 counts other side. Let's start. 3, 2, 1 and go. Down and up. Rotate and down. 1. Down and up. Rotate. 2. Down and up. दोन्ही हाताने रोटेट करा. 3. Down and up. Rotate. 4. Down and up. Rotate. 5. Down and up.
rotate, 6, down and up, rotate, 7, down and up, rotate, 8, down and up, rotate, 9, down and up, rotate, 10. Very good, very nice. Other side now. 3, 2, 1 and go. Down and up, rotate, 1, down and up, rotate, 2, down and up, rotate, 3, down and up, rotate, 4, down and up, rotate, 5, down and up, rotate, 6, down and up, rotate, 7, down and up, rotate, 8, down and up, rotate, 9, down and up, rotate, 10. Very nice, very good. So weights ठेवून द्यायचे आहेत. नेक्स्ट आता आपण करणार आहोत बॉडी वेट. ओके, सो बॉडी वेट मध्ये सगळ्यात आधी आपण येणार आहे ते आहे पुशअप्स येणार आहे, त्यानंतर आपण प्लॅंक करणार आहोत, माउंटन क्लाइम्बिंग करणार आहोत. ओके, सो हे सगळे मॅटवरचे एक्सरसाइजेस आहेत. ज्यांना वाटतं की मॅटवर नाही जमणार त्यांनी बेडवर केले तरीही चालणार आहेत. ओके, तर सगळ्यात आधी आपण पुशअप्स करूया. मॅटवर यायचं, हातामध्ये अंतर, राईट, गुडघ्यावर यायचं, दोन्ही हातावर वेट, मागून पाय वर, and slowly down and up. Okay, so let's start. 3, 2, 1 and go. Down, up. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, breathe out, 8, 9 and 10. Relax. सो यामध्ये आपण कॉम्बिनेशन नाही करत आहोत, इंडिव्हिज्युअल करतोय, कारण ऑलरेडी या कंपाऊंड मुवमेंट्स आहेत आणि बॉडी वेट आहे. राईट, पुशअप्स मध्ये ऑलरेडी आपले अपर बॅक आणि आपले पूर्ण हाताचे शोल्डर, एल्बो, रिस्ट हे मसल्स आहेत ते ऑलरेडी ट्रेन होतात. प्लस कधी कधी आपण दोन ह्याचं कॉम्बिनेशन करायला गेलो, इंजुरी व्हायचे चान्सेस आहेत जर तुमचं बॉडी वेट नीट नाही पडलं तर. राईट, सो जे जे आपल्याला इझी वाटतं, जसं आपण कॉम्बिनेशन करतो त्याचं तुम्ही कॉम्बिनेशन करू शकता. पण ज्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटतं की अजून फॉर्म आणि टेक्निक तेवढं राईट नाहीये, तेव्हा तुम्हाला त्याचं कॉम्बिनेशन करायची गरज नाही. एका स्पेसिफिक एक्सरसाइजवर व्यवस्थित फोकस करा, म्हणजे तुमचं फॉर्म आणि टेक्निक किंवा तुमची रेंज आहे त्यामध्ये तुम्ही ट्राय करा की तुमचं चांगलं होत आहे. जसं जसं इम्प्रुव्हमेंट होईल तसं तसं तुम्हाला कॉम्बिनेशन करणं जमणार आहे. ओके, चलो 10 काउंट्स मोर. पोझिशन, पायवर, मागणं, बॉडी वेट. लेट्स स्टार्ट. 3, 2, 1 and go. Down and up. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 and 10. Very good. Very nice. यानंतर माउंटन क्लाइम्बिंग. माउंटन क्लाइम्बिंग मध्ये आपण काय करणार आहोत, लेग्स आहेत ते आपल्याला फास्ट करायचे आहेत. ओके, सो यामध्ये अगेन हातावर वेट येणार आहे आणि तुम्ही टोज वर जायचे माउंटन सारखा. राईट, अँड 1, 2 यावर तुम्ही क्रॉस करायचं. ठीक आहे, स्टार्ट.
3, 2, 1 and go. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Very good. Relax. One more side. अजून एक यामध्ये आपण सेट करणार आहोत. आणि लास्ट वन त्यानंतर आपण करणार आहोत ते आहे प्लॅंक. ओके. बऱ्यापैकी सगळ्या मसल्सना तुम्हाला जाणवत असेल कारण आपण ह्याच्या आधी सगळे जे एक्सरसाइज आज केले त्यामध्ये बऱ्यापैकी आपले सगळे मसल्स होते ते इन्व्हॉल्व होते. त्यामुळे तुम्हाला आता सगळीकडेच तो जो आपण एक्सरसाइज नंतर येणारा जो स्वीट पेन आहे तो जाणवत असणार आहे. पाणी खूप प्यायचं आहे. जर एखाद्या जॉईंटला पेन वाटला तर आईस पॅक मात्र करायचा आहे. ओके. चलो. वन मोर सेट. 10 counts. Take the position. Body straight and start. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Very good. Very nice. Last exercise ती आहे प्लॅंक. ओके. प्लॅंक मध्ये 20 काउंट्स पर्यंत आपल्याला जर होल्ड करायचं आहे पण जर तुम्हाला वाटलं की तेवढं नाही होल्ड होणार तर तुम्ही 10 काउंट्स पर्यंत होल्ड केले तरीही चालणार आहे. ओके. सो प्लॅंक मध्ये तुम्ही तुमच्या एल्बोजवर जाणार आहात आणि टोज राईट आणि बॉडी स्ट्रेट तुम्हाला होल्ड करायची आहे. ठीक आहे. सगळ्यांनी आधी पोझिशन घ्या. राईट. Let's start. 3, 2, 1 and go up. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. Relax. पूर्ण मान खाली ठेवा so that तुमच्या ॲब्सला रेस्ट मिळेल. One more repetition. Okay, let's start. Last one. Take your position. Toes. 3, 2, 1 and up. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 and rest. Very good. Very nice. 1 मिनिटाची रेस्ट घ्यायची मग आपण स्ट्रेचेस करणार आहोत. ब्रीदिंग वर फोकस. रिलॅक्स. व्हेरी गुड. सो आता या पोझिशन मधले स्ट्रेचेस आहेत ते करून घेऊया. आज साईडला भुजंगासन करायचं आहे. स्ट्रेच इट अप. and relax. दोन्ही पाय गुडघ्यात उघडायचे. मांडीवर ताण आला पाहिजे. रिलॅक्स. टर्न करायचं. सरळ झोपायचं.
एक पाय पूर्ण चेस्टच्या जवळ. Relax. Other side. Stretch. Relax. Very good. एक पाय असा घ्यायचा, अपोजिट साईडला ठेवून टर्न. Relax. And back. Other side. And relax. दोन्ही पाय गुडघ्यात दुमडायचे. एक पाय असा क्रॉस आणि अप. And relax. Other side. And relax. पाय सरळ. एक पाय सरळ वर गुडघ्याच्या मागे पकडून जास्तीत जास्त सरळ करायचा प्रयत्न करा. Other side. And relax. दोन्ही पाय गुडघ्यात दुमडायचे. And relax. Very good. बसायचंय. बटरफ्लाय. Yes. Stretch it. And relax. दूसरा पाय असा. And sideways. Relax. Other side. Stretch it. And relax. Very good. मांडी घालायची आहे. Neck. Relax. Other side. Very good. दोनों हाथ मागे. Elbows back. Relax. Great. Stretch. Relax. Heart stretch. Relax. Other side. Relax. मागे. Relax. Other side. Relax. Turn करायचं. Relax. Other side. Relax. दोन्ही हात वर and stretch and hold. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 and relax. Okay, very good. So मस्त सेशन झालंय. मला स्वतःला ते सगळा जो मसल पेन आहे गोडवाला एक्सरसाइज नंतरचा तो सांगत तर बॉडी छान हलकी वाटते. सो तुम्हाला असं सेशन कसं वाटलं मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि थँक्यू सो मच तुम्ही सगळे या सेशनमध्ये मला जॉईन झालात. मेडिटेशनची वेळ झाली. आपण 1 मिनिटाचा ब्रेक घेऊ. शूज काढून घ्या. पाणी थोडंसं पिऊन घ्या. चॅटमध्ये आर टाईप करा. मग आपण मेडिटेशनला सुरुवात करूया. थँक्यू.
येस. सो आज आपलं जे मेडिटेशन आहे ते आहे ग्रॅटिट्यूडचं मेडिटेशन. आपल्या लाईफमध्ये जे पण गोष्टी आहेत, सिच्युएशन आहेत, लोकं आहेत, त्यांच्याबरोबरच्या अनुभवामुळे आपलं लाईफ समृद्ध होतं, राईट? काही अनुभव असे असतात जे थोडेसे आपल्याला त्या वेळेपुरता वाईट वाटतं, पण ते आपल्याला भरपूर काही शिकवून जातात आणि त्यामुळे आपल्यामध्ये बराच बदल होतो. आपल्या विचारांमध्ये, आपल्या वागण्यामध्ये आणि हा बदल आपण चांगला करतो स्वतःसाठी. बऱ्याच वेळेला आपण इमोशनली डिपेंडंट असतो, पण कुठून तरी त्यांच्याकडनं हर्ट आलं, की आपण त्यांच्यावर इमोशनली डिपेंड व्हायचं नाही. असं सिंपल सोल्युशन घेतो आणि त्यामुळे आपण स्ट्राँग होत जातो. फायनान्शियली कधी आपण ब्रोक झालो, तर आपण फायनान्सेस नीट मॅनेज करायला शिकतो. घरातली एखादी वस्तू जर नीट ठेवली गेली नाही आणि ती हरवली, तर त्याची आपल्याला किंमत कळते. पण ती नीट आपल्याला शोधली आणि सापडली, की आपल्याला त्याचं महत्त्व आहे ते कळतं. बरोबर आहे? फार छोट्या-छोट्या गोष्टी असतात. आपल्या घरातली लोकं आहेत, त्यांच्याबरोबर जे आपलं रिलेशन आहे, त्याच्यामुळे आपले बऱ्याच वेळेला इमोशनल आणि मेंटल लेव्हलही ठरलेली असते किंवा त्याच्यामध्ये बदल होत जातो. तर अशा आपल्या आजूबाजूच्या सगळ्याच गोष्टींमुळे आपल्या जीवनामध्ये हे बदल होतात किंवा आपल्या जीवनावर फरक पडतो. तर याचबद्दल आपल्या सगळ्या या सिच्युएशन, सगळी लोकं यांच्याबद्दल ग्रॅटिट्यूड आपल्याला व्यक्त करायचं आहे. कारण जेव्हा आपण कंप्लेंट करत राहतो, तेव्हा ती वाढत जातात. युनिव्हर्सचा रूल आहे, की तुम्ही युनिव्हर्समध्ये जे रिफ्लेक्ट करता, ते वाढत जाणार. जर तुम्ही कंप्लेंट रिफ्लेक्ट केली, तर तुमच्याबरोबरच्या सिच्युएशनमधल्या कंप्लेंट्स आहेत, त्याच वाढत जाणार किंवा ती सिच्युएशन अजून बेकार होत जाते. पण जेव्हा तुम्ही त्याबद्दल ग्रॅटिट्यूड व्यक्त करायला लागतात, की ही जी टफ सिच्युएशन आहे त्याबद्दल मी ग्रॅटिट्यूड व्यक्त करते, कारण त्यामुळे माझ्यामध्ये पॉझिटिव्ह बदल होत आहे, माझ्यामध्ये डिसिप्लिन होत आहे, वगैरे, वगैरे. तेव्हा तुम्हाला जाणवेल की ती सिच्युएशन पॉझिटिव्हली चेंज व्हायला लागते. हे तुमच्या फायनान्सेसबद्दल पण आहे, तुमच्या पर्सनल रिलेशनशिप्सबद्दल आहे, करिअरबद्दल आहे, आजूबाजूच्या सगळ्या सिच्युएशन्सबद्दल आहे. ठीक आहे? सो सगळे रेडी असतील? आय बँड बांधून घ्यायचा आहे. मी मेडिटेशन स्टार्ट करते. आपले संपूर्ण लक्ष आपल्या श्वासांकडे केंद्रित करा. आपल्या आजूबाजूच्या वातावरणात समरस होण्याचा प्रयत्न करा. आपला पाठीचा कणा रिलॅक्स करा. आपल्या मानेवरचा ताण कमी करा. आपले हात, पाय, कंबर अगदी सैलसर सोडा आणि दीर्घ श्वास घ्या. मनाला शांत होण्यास मदत करा. आपण घेतलेला प्रत्येक श्वास आपल्याला ऊर्जा देणार आहे आणि आपला बाहेर पडणारा प्रत्येक श्वास आपल्याला रिलॅक्स करणार आहे. आपल्या शरीरातील सर्व ताण आपण कमी करत आलो आहोत. श्वास घ्या, श्वास सोडा. Take a deep breath and relax. Take a deep breath and relax. आता आपल्या समोर एक घनदाट वृक्ष आहे. ते अगदी हिरवेगार आहे. त्याच्या खाली तुम्ही बसले आहात. तुम्ही तुमचे डोळे शांत मिटून ध्यानस्थ अवस्थेत आहात. आता विचार करा की आज देवाने आपल्याला हे जे शरीर दिले आहे त्यासाठी आपण त्याचे धन्यवाद मानणार आहोत. आज जगात असे खूप लोक आहेत जे अपंग आहेत, तरीही ते त्यांचे जीवन खूप
आनंदात आणि प्रेरणादायक जगत आहेत. आपण खूप नशीबवान आहोत की आपल्याला आपला आजचा दिवस मिळाला. अशी कित्येक लोक असतील ज्यांना जगण्याची इच्छा असताना देखील ते हे जग सोडून गेले आहेत. आपल्याला आजचा दिवस मिळाला यामागे काहीतरी उद्दिष्ट आहे. ते शोधण्याचा प्रयत्न करा आणि आपले नशिबाचे, आपल्या देवाचे धन्यवाद माना. मनापासून धन्यवाद म्हणा. आता तुम्ही अशा काही घटनांचा विचार करणार आहात जेव्हा देवाने तुम्हाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत केली आहे आणि त्यामुळे तुम्ही त्याचे खूप ऋणी आहात. अशी एखादी घटना आठवा जेव्हा तुम्ही हतबल झाला होता आणि काहीतरी मिरॅकल घडून आले होते. अशी एखादी घटना आठवा जेव्हा तुम्हाला तुम्ही अतिशय भाग्यवान आहात अशी जाणीव झाली होती. त्या घटनेसाठी, त्या मिरॅकलसाठी, त्या एनर्जीसाठी तुम्ही देवाचे आणि या संपूर्ण ब्रह्मांडाचे धन्यवाद मानणार आहात. मनापासून धन्यवाद म्हणणार आहात. धन्यवाद. आपले संपूर्ण लक्ष आपल्या मनावर केंद्रित केले आहे तुम्ही. त्यामुळे तुमच्या हृदयातून काही तरंग, व्हायब्रेशन्स तुम्हाला जाणवतील. त्याचा अनुभव घ्या. तुमच्या आयुष्यात ज्या गोष्टींचा अभाव आहे त्यासाठी सुद्धा तुम्ही देवाचे आभार मानणार आहात. कारण या गोष्टींचा अभाव असल्यामुळे आपण आपल्या जीवनात काही नवीन गोष्टी शिकलो. काहीतरी चांगले वाईट अनुभवांची शिदोरी बनवली. धन्यवाद अशा लोकांचे ज्यांनी तुमचा अनादर केला, टिंगल केली किंवा विश्वासघात केला. अशा लोकांमुळेच तुम्हाला तुमच्या आयुष्यात शहाणपणाचे धडे मिळाले आहेत. धन्यवाद. 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 आता आपण आपला हात आपल्या हृदयावर ठेवणार आहोत आणि त्यातून येणाऱ्या व्हायब्रेशन्सचा अनुभव घेणार आहोत. आपलं सगळं लक्ष माझ्या आवाजाकडे आणि आपल्या श्वासाकडे केंद्रित करा. तुमच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य स्थितीत झाले आहे. तुमच्या मनाच्या गाभाऱ्यातून फक्त धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद असा घंटानाद होत आहे. हे देवा, धन्यवाद. मी आज जे काही आहे ते फक्त तुझ्यामुळे आहे. तू मला जे काही दिलंस किंवा ज्या कठीण प्रसंगांचा सामना करावा लावलास त्यामुळे आज मी तुझ्या समोर असा उभा आहे. तुम्ही आता या तुमच्या स्थितीमध्ये, स्वतःच्या वृत्तीमध्ये अमूल्य बदल घडवून आणणार आहात. आपल्या आयुष्यात ज्या गोष्टी आहेत, जी लोक आहेत, ती लोक भले चांगली किंवा वाईट, आपले आई वडील, जोडीदार, मुलं, मित्र किंवा कोणत्याही प्रकारे जोडला गेलेला माणूस आपण आनंदाने स्वीकारणार आहोत. त्या सगळ्यांचे आपण आभार मानणार आहोत. या सगळ्यांनी आजपर्यंत तुमच्या जीवन प्रवासात
तुमची उत्तम साथ दिलेली आहे. या सर्वांचे धन्यवाद. यापुढे तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या संकटांना न डगमगता मात करणार आहात आणि त्याला दाखवून देणार आहात की तुमचा देव, तुमची सकारात्मकता सतत तुमच्या पाठीशी आहे. आपल्या मनाचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न करा. आता तुम्ही परत पूर्वस्थितीत येणार आहात. आजूबाजूच्या आवाजाला ऐकण्याचा प्रयत्न करा. मी 10 अंक मोजणार आहे आणि तुम्ही अगदी हळूवारपणे जागे होणार आहात. आज तुम्ही माझ्या बरोबर या मेडिटेशनचा अनुभव घेतलात म्हणून तुमचे मनःपूर्वक धन्यवाद. 10, 9, 8, 7, 6, 5. एक दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. एक दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. 4, 3, 2 आणि 1. आपण पूर्वस्थितीत आले आहात. आपल्या दोन्ही हातांचे तळवे एकमेकावर रब करून डोळ्याला लावून त्यातनं येणाऱ्या एनर्जीचा अनुभव घ्या. हळूहळू डोळे उघडायचे आहेत. येस, आज ग्रॅटिट्यूडचं मेडिटेशन केलेलं आहे. सो तुमच्या फॅमिलीमधल्या तिघांचे तुम्हाला आज ग्रॅटिट्यूड व्यक्त करायचं आहे. तुमच्या ऑफिसमध्ये किंवा तुम्ही जिथेही काम करता तिथे तिघांचं, मिनिमम तिघांचं, जास्तीत जास्त तुम्ही कितीही जणांचं ग्रॅटिट्यूड व्यक्त करू शकता. तर ऑफिसच्या जागी तुम्हाला मिनिमम तिघांचं ग्रॅटिट्यूड व्यक्त करायचं आहे. तुमच्या आयुष्यात झालेल्या छान गोष्टींबद्दल तुम्हाला ग्रॅटिट्यूड व्यक्त करायचं आहे आणि तुमच्या आयुष्यात अशा गोष्टी ज्याच्यामुळे तुमच्यामध्ये आमूलाग्र बदल झाला आहे अशा 3 गोष्टींबद्दल पण तुम्हाला ग्रॅटिट्यूड व्यक्त करायचं आहे. आजपासून रोज तुम्हाला ग्रॅटिट्यूडच्या मोडमध्ये राहायचे आहे. ओके, सो गुड डे ऑल ऑफ यू अँड थँक यू सो मच.